नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आज आनंदजी गेले होते एका ठिकाणी साप पकडण्यासाठी आणि बघू शकता कसं वातावरण होतं। इतकं घाण गलिच्छ लोक अशी कचरा वगैरे आपल्या आजूबाजूला ठेवतात। अशा ठिकाणी साप मग येणारच। तर अशा ठिकाणी जास्त प्रमाणात उंदरं असतात, बेडूक असतात आणि त्याच्या वासाने मग साप तशा ठिकाणी येतात। तर ही कसली तरी पोती होती, फार जुन्या म्हणजे कितीतरी दिवसांपूर्वी ठेवलेली ही पोती होती आणि मग त्याच्यामध्ये साप येऊन बसला होता आणि काढताच हालचाल झाली सापाची आणि तिथं कोपऱ्यामध्ये साप दिसून आलाय। ओळखा पाहू कोणता साप आहे? तर हा तर धामण जातीचा साप आहे आणि छोटंसं पिल्लू आहे धामण सापाचं। तर असं हळूवार काढलं त्यांनी, ओढता सुद्धा येत नाही कारण कधी कधी ग्रीप इतकं पकडतोय साप तर तो तुटेल मधून पण तो सुटणार नाही, अशा पद्धतीने तो ग्रीप पकडतोय। आता हळूवार तरी त्याला बाहेर काढलेलं होतं। ह्या दिवसात पावसाळ्यात जास्त करून पिल्ली बाहेर येतात कारण ह्या दिवसात सापाची जी अंडी असतात ती उबली जातात आणि त्याच्यातून मग पिल्ली बाहेर येतात। बघू शकता। आता धामण सापाविषयी काय सांगावं, धामण साप तर बिनविषारी असतोय, त्याच्यापासून काही धोका नाही, पण लोक तरीही घाबरतात, रेस्क्यूसाठी बोलवतात कारण त्यांना माहिती नसतंय की हा कोणता साप आहे। बिनविषारी असला तरी ती भीती जी मनात आहे ती असतेच। मधले बघू शकता डिझाईन त्याची कशी आहे, धामण सापासारखी वाटत नाहीये, किंग कोब्राच्या वरती जशी डिझाईन असते तशी वाटत आहे, पण पाठीमागचा भाग जो आहे तो पटेरी वाघावरती कशी डिझाईन असते तशी डिझाईन आहे, त्यामुळे त्याच्यावरून आपण ओळखता येतं की धामण सापाचं पिल्लू आहे हे। तर बघू शकता चावतात, छोटी पिल्ली चावतात जास्त, पण कारण ते इमॅच्युअर असतात त्यामुळे ती भीतीपोटीशी सारखी सारखी चावतात। तर हा साप जवळजवळ 10 ते 12 फुटापर्यंत वाढतोय, मोठा असतोय, मोठा वाढतोय, त्यामुळे मग मोठा साप बघितल्यानंतर लोकांना भीती वाटते आणि हा बिनविषारी नाही आणि शेपटीनं मारतोय वगैरे अशा काही अंधश्रद्धा मग बाळगल्या जातात।